नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी आंबेकर सामक, आंबेकर आय हॉस्पिटल जालना इथे मी गेले 6 वर्ष कार्यरत आहे. 2018 पासून मी इथे ॲज अ कन्सल्टंट ऑप्थल्मॉलॉजिस्ट काम करते. आमचं हे हॉस्पिटल गेले 63 वर्ष इथे जालन्यामध्ये आहे आणि गेले 3 पिढ्या आम्ही रुग्णांना इथे सेवा देत आहोत. काचबिंदू, मोतीबिंदू या आजारांबद्दल आपण नेहमीच ऐकतो, बोलतो. त्याच्याबद्दल पेपरमध्ये पण बरंच वाचण्यात येतं. पण आज मी ज्या कंडिशन बद्दल बोलणार आहे त्याला मायोपिया असं म्हणतात. मायोपिया म्हणजे लहान मुलांमध्ये चष्म्याचे मायनसचे नंबर लागणं. ही कंडिशन बऱ्याचदा अनुवंशिक असते, म्हणजे आई वडिलांना असेल किंवा काही क्लोज परिवारातल्या लोकांना असेल तर ही कंडिशन मुलांमध्ये येण्याची शक्यता असते. पण कोविड नंतर असं बघण्यात आलंय की अनुवंशिकता नसताना देखील मुलांमध्ये ही कंडिशन खूप जास्त प्रमाणात बघण्यात येत आहे. याची बरीच कारणं आहेत, जसं की कोरोना काळामध्ये मोबाईलचा स्क्रीन्सचा वाढता वापर झालेला आहे. मुलांचं बाहेर पडणं कमी झालं, कारण बाहेर जास्त पडू नका या सदराखाली आईवडिलांनी मुलांना जनरली घरातच ठेवलं आणि त्यामुळे स्क्रीनचा वापर वाढला, मुलं बंद खोल्यांमध्ये राहायला लागले. जंक फूडचं सेवन हे पण जास्त प्रमाणामध्ये वाढलं आणि त्यामुळे ह्या नंबरचा लागण्याचा जी पॉसिबिलिटी आहे, चान्स आहे, तो जास्त फास्ट होत गेला. पूर्वी अशी कंडिशन होती की आम्ही आठवड्यातून 3 ते 4 मुलांना अशा प्रकारचे नंबरचे चष्मे द्यायचो, मायोपियाचे चष्मे द्यायचो. आणि आता कंडिशन अशी आहे की दिवसातनं किमान 2-3 तरी मुलांना आम्ही अशा प्रकारचे चष्मे देतो, कारण त्याचा इन्सिडन्स खूप जास्त वाढलेला आहे. रिसर्च असं सांगतं की 2050 पर्यंत भारत हा देश जो आहे याच्यातली 50% पॉप्युलेशन जी आहे ती मायोपिक होण्याची शक्यता आहे. मायोपियामध्ये होतं काय की पाठीमागच्या डोळ्याचा जो आकार आहे तो लांबत जातो फिजिओलॉजिकली, म्हणजे बॉडीच्या ग्रोथ सोबत तो आकार लांबत जातो. नॉर्मली जेव्हा मूल जन्मतं तेव्हा वयाच्या 2.5 ते 3 वर्षापर्यंत डोळ्याचा आकार हा लहान असतो आणि मग हळूहळू त्याची 2.5-3 वर्षापर्यंत वाढ होऊन त्याची वाढ थांबते. ज्या मुलांना मायोपिया डेव्हलप होतो त्यांच्या केसमध्ये ही वाढ वयाच्या साधारण 5-6 वर्षानंतर किंवा त्याही नंतर अचानकपणे परत चालू होते आणि तो आयबॉल इलॉंगेट होतो, डोळा लांब होत जातो. डोळा लांब झाल्यामुळे डोळ्यांवरती पडणारे जे लाईटचे सिग्नल आहेत, जे पाठीमागचा पडदा, रेटिना किंवा नेत्रपटल ज्याला म्हणतो, ज्यावर पडतात, ते सिग्नल समोरच्या बाजूला पडायला सुरुवात होते आणि मग एक विशिष्ट प्रकारच्या कॉन्केव्ह लेन्सचा वापर करून ते सिग्नल्स आपल्याला रेटिनावरती पाडावे लागतात. या कंडिशनमुळे चष्म्याचा नंबर लागतो आणि ह्याला मायोपिया असं आम्ही म्हणतो. मायोपियाची लक्षणं काय असतात हे आपण आधी जाणून घेऊया. मुलांना लांबचं कमी दिसायला सुरुवात होते, डोकं दुखणं, डोळ्यांवरती ताण पडणं, डोळ्यातून पाणी येणं हे काही कॉमन लक्षणं आहेत. पण याच्या व्यतिरिक्त बऱ्याचदा असंही बघण्यात येतं की ही मुलं थोडीशी वंचित राहत जातात, म्हणजे आयसोलेटेड राहत जातात, बाकीच्यांमध्ये मिक्स होत नाही, कारण त्यांना लांबचं कमी दिसतंय हे फारसं कळालेलं नसतं खूप लहान वयात असताना. पण त्यांना लक्षात येतं की आपण काहीतरी वेगळे आहोत. जे फळ्यावर लिहिलेलं आहे, ब्लॅकबोर्डवरती जे नोट्स आलेल्या आहेत रोजच्या, त्या त्यांना पाहिजे तशा स्पष्ट दिसत नाहीत. पण कमी दिसतंय ही कन्सेप्ट साधारण वयाच्या 5-6 वर्षाच्या मुलांना नसते, त्यामुळे त्यांना ती गोष्ट पटकन लक्षात येत नाही. सो त्यांच्यामध्ये आयसोलेटेड राहणं, खूप इंट्रोवर्ट असतात ही मुलं बऱ्याचदा, कारण कमी वयात चष्मा लागला आणि बाकीच्या त्यांच्या मित्रमैत्रिणींना जर चष्मा नसेल तर मुलं थोडीशी इंट्रोवर्ट होत जातात, कारण त्यांना आपल्याला चष्मा आहे आणि बाकीच्या कोणाला नाही. मग मुलांनी त्यांना चिडवणं किंवा अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये सुरू होण्याची शक्यता असते. मायोपिया हा आजार जनरली वयाच्या 5 ते 6 वर्षापासून 19-20 वर्षापर्यंत कोणत्याही पिरियडमध्ये होण्याची शक्यता राहते. 19-20 वर्षानंतर मायोपिया होणार नाही असं नाही, पण त्याचे चान्सेस बरेच कमी आहेत, कारण तशा केसेस खूप कमी बघण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये आपण काय करू शकतो की ज्या पालकांना स्वतःला चष्म्याचे नंबर आहेत त्यांनी आपल्या मुलांची तपासणी, पहिली जी डोळ्याची तपासणी असते ती, बाकी काही प्रॉब्लेम्स नसतील तर वयाच्या 5 ते 6 वर्षाच्या दरम्यान एक बेसिक रेग्युलर चेकअप करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर जर चष्मा नसेल तर मग साधारण 1.5 ते 2 वर्षातून एकदा पण चेकअप केलेलं चालू शकतं, किंवा
जे काही सिम्पटम्स मी याआधी सांगितले त्या सिम्पटम्सवरती आपण लक्ष ठेवू शकतो. अनुवंशिकता नसतानाही मुलांना हे चष्म्याचे नंबर नक्कीच लागू शकतात, कारण लाईक आय सेड बिफोर की आपला स्क्रीन टाइम खूप जास्त वाढलेला आहे, सो त्याच्यामुळे पण हा नंबर लागू शकतो. आता बऱ्याच पालकांचा पहिला प्रश्न हा असतो की चष्मा लागल्यावरती तो किती महिने लावून कमी होईल. तर हे नंबर कमी होऊ शकत नाहीत आपोआप, कारण हे जे चष्म्याचे नंबर्स आहेत हे डोळ्यांचा आकार लांबी वाढल्यामुळे लागलेले आहेत आणि एकदा वाढलेली लांबी ही काही परत छोटी होत नसते, कमी होत नसते. त्यामुळे एकदा लागलेला नंबर हा असा काही आपोआप चष्मा कंटिन्यू घातलाय म्हणून जाईल असं होत नसतं, पण हा कालांतराने वाढू शकतो. आता कोणामध्ये किती प्रमाणात वाढेल असं काही तिथं गणित नाही, पण त्याच्याकरता त्याची एक मायोपिया प्रोग्रेशन अॅनालिसिस म्हणून छोटी तपासणी असते की ज्यातून आपल्याला डोळ्यांची लांबी किती प्रमाणात वाढती आहे, किती झपाट्याने वाढती आहे हे कळतं आणि त्यानुसार नंबरमध्ये काय चेंजेस येत आहेत हे आपल्याला लक्षात येतं. सो ही तपासणी करून आपण नंबरच्या वाढीवरती काही प्रमाणामध्ये लक्ष ठेवू शकतो. या व्यतिरिक्त मोबाईल स्क्रीन डिव्हाइसेसचा वापर लहान मुलांमध्ये तरी कम्प्लिटली बंद झाला पाहिजे. म्हणजे वयाच्या 17-18 वर्षापर्यंत मोबाईल स्क्रीन त्यांच्या समोर न दिलेलंच बरं राहील. टीव्ही थोडासा लांब असतो, त्यामुळे तो साधारण 15-20 मिनिटाकरता एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही त्यांना बघणं अलाउ करू शकता, पण शक्यतो मोबाईलचा वापर हा न केलेलाच बरा. बऱ्याचदा असं बघण्यात आलंय की आया स्वतःला काही काम आहे म्हणून पोरं त्रास देत आहेत म्हणून त्यांच्या हातामध्ये मोबाईल ठेवून देतात की बाबा तू मोबाईल बघ आणि मला त्रास देऊ नकोस. पण हे करणं अतिशय चुकीची सवय आहे, कारण आपणच त्यांना ती सवय लावतो शेवटी कुठे ना कुठे, आणि आपल्या त्या सवयीवर आळ घालणं खूप महत्वाचं आहे. तो नो स्क्रीन टाइम हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या व्यतिरिक्त मुलांना बाहेर खेळायला प्रोत्साहन देणं पण आवश्यक आहे, कारण मुलं दिवसभर बंद खोल्यांमध्येच असतात आणि दिवसभर बंद खोल्यात राहिल्यानंतर त्यांना डोळ्यांना बघण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो तेवढा नॅरो होतो आणि त्यामुळे नंबर वाढण्याचा चान्स हा हायर साईडला जातो. सो शक्यतो दिवसातनं 1 ते 1.5 तास तरी मुलांना मोकळ्या हवेमध्ये खेळायला पाठवणं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा ते मोकळ्या हवेत खेळायला जातात तेव्हा ते इतरांचे मोबाईल घेऊन खेळत तर बसत नाहीत ना, यावर पण लक्ष ठेवणं आवश्यक आहे. जंक फूडचं सेवन हे लिमिटेड राहिलेलं बरं. म्हणजे एक चीट मील म्हणून आठवड्यातून एखाद दिवशी जर काही प्रमाणात जंक फूडचं सेवन केलं तर ते ठीक आहे, पण आजकाल डे टू डे बेसिसवरती जेव्हा मुलं मैद्याचे पदार्थ, तळकट पदार्थ, चॉकलेट, गोड हे खूप जास्त प्रमाणात खातात, यामुळे पण हे नंबर वाढण्याचा चान्स थोडासा फास्ट होऊ शकतो. तो जंक फूड कमी प्रमाणामध्ये प्लस हिरव्या पालेभाज्या, अँटीऑक्सिडंट हे डेली आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. चष्म्याचा नंबर कमी करण्याकरता जे प्रोसिजर्स असतात ते साधारण वयाच्या 20-21 वर्षाचं झाल्यानंतर जेव्हा नंबर स्टेबल होतो, एका लेवलवरती येऊन त्याची वाढ थांबते, त्यानंतर ते करता येऊ शकतात. तोपर्यंत चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर हाच त्याच्यामध्ये पर्याय असतो. जेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की मुलं टीव्ही खूप जवळ जाऊन बघतायत किंवा डोळे बारीक करून बघतायत किंवा लांबचं काही कॅलेंडरची अक्षरं किंवा घड्याळाचे काटे बघायला सांगितल्यावर त्यांना ते दिसत नाहीये किंवा शाळेतून त्याबाबत काही तक्रार आली तर कृपया या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर आपल्या जवळील नेत्रतज्ञांशी संपर्क साधा व त्यांच्या सल्ल्याने पुढचा इलाज चालू करा. नमस्कार.